नमस्कार भावा बहिणींनो, आज आणलेत आम्ही खेकडं. बघा, खेकडं साफ करून ठेवलंय आणि त्याची ही पिवळी काढली एवढी झाल्यावर पिवळी. आता आमटी फोडणी टाक. आता मसाला काय काय करायचं तुम्हाला सांगतो. यात मी जरासं तीळ घेतलंय, जरासं आता जिरं घालायचं त्यात. हे काय भाजून वापरत नाही, कच्चाच वापरतो मसाला. आणि जरासं खोबरं टाकायचं. खोबरं टाकल्यावर आता फिरून जराशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला फिरवायचं. लसूण सोलून घेतलं बघा, 2 गड्डे घेतले. आता लसूण बी टाकायचं आपण त्यात. अद्रकचा तुकडा बी घालतात, पण मी नाही घातलेला, तिखटलंय. हे बघा, आता पातेलं ठेवले गरम करायसाठी. आता त्यात तेल ओतायचं. हे बघा, मी तेल ओतले, म्हणजे 2 पळ्या असतील ते 2 पळ्या तेल ओतले. त्यात आपण आता मसाला टाकायचा बारीक केलेला. ते असा मसाला मिक्सरला फिरवून काढला मसाला त्यात आपण ओतायचं आणि भाजून घ्यायचं. तेलात ओतायचं असं. सगळा मसाला टाकायचा, त्यात हळद बिळद टाकायचं जराशी. आणि हे खेकड्याचं हे काढलेलं असतं की नाही, गोळ्या शेपड्या शिजवतात, खरं आम्ही त्यातच घालतो, रस्सा चांगला लागतो. हे असा मसाला भाजत टाकायचा. मसाला भाजत आला की हे टाकायचं, ते आपण खेकड्याचं काढलेलं असते ते घालायचं बघा. ते आता हलवून घ्यायचं मसाला. सगळं मसाला एकत्र करायचा, असा 1 नंबर असतो. चटणी टाक, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं करा. मी 2 चमचे चटणी टाकली. आमच्याकडे तिखट चालत नाही, आमची घरची चटणी काळा मसाला असल्यामुळे ते झणझणीत आहे एकदम. असं हलवून घ्यायचं एकसारखं. आता थोडंसं मीठ टाकायचं. मी बारीकच मीठ वापरते, तुम्ही मोठं मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका. खेकड्याचा रस्सा करायला लागेल. त्यातच आपण ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं ते त्यात घालायचं. हे मिक्सरला बारीक करून वाटून घेतले. नांग्या होत्या त्याच्या असल्या खेकड्याच्या, अशा बारीक नांग्या असतात का नाही, त्याचं मिक्सरला बारीक वाटून करून मला त्याचा रस्सा करायचा असतो. 1 नंबर चवीला लागतं. आजारी माणसाला चांगला असते खायला. आमचे वडील तर पहिलं धरून आणत होते, त्याच्या घरातल्या घरात करत होतो आम्ही. हे बघा, आता मसाला बघा, तेल सुटतं सुटले का ते. आता आपण त्यात ते सगळा रस्सा वाटायचा. मसाला चांगला वास यायला लागला बघा भाजायचं. ती गरम पाण्यात करून घेतले बघा हे मी. आता हे त्यात ओतायचं, आपण आमटीत ओतायचं. किती घट झाले गरम पाण्यात करून ओतायचं. परत हे बघा, असं वाटलं. असं झालं. आता आपण उकळी आली का नाही, मग त्यात ते खेकडे स्वच्छ करून ठेवले त्यात ओतायचं. झालं मग खेकड्याची आमटी. भाकरी बरोबर खायची असतं, ज्वारीची भाकरी. मी ज्वारीची भाकरीच करणार आहे गरम गरम. हे बघा, आता उकळी आली की आपण त्यात खेकडे सोडायचं. हे साफ करून ठेवल्याने त्यात सोडायचं आणि जराशीच उकळी येऊन द्यायची, कारण लगेच एका उकळी शिजते ती. ही आमच्या चौघांसाठी रस्सा बनवला आहे. लय घट्ट झाला आहे, पण ज्यांना जर जास्त पाहिजे असलं तर आणि त्यात गरम पाणी ओतू शकता. म्हणजे 5-7 माणसापुरतं होतं. ही
कारण का लय घट्ट झाला आमचा रस्सा बघा. किती घट्ट झाला बघा, दिसतंय का मला? एकदम तर्री आल्या का तर्री, लाल भडक. घरचा मसाला वापरतो मी, बुक्का वगैरे काय वापरत नाही. जिरं, तीळ, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढंच. ह्याच्यावरती मी काय टोमॅटो कांदा वगैरे वापरत नाही कशाला. त्यामुळे माझं सगळा मसाला म्हणलं की महाग वाटते सगळ्यासनी जेवणाचं. हे बघा कसं दिसते. झालं आता. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.